राम कृष्ण हरी. आजचा सेवेचा अभंग आहे. ऐसे ऐसियाने भेटती ते साधू, ज्यांच्या दर्शने तुटे भव बंधू. जे का सच्चिदानंदी नित्यानंदू, जे का मोक्ष सिद्धी तीर्थ वंदुरे. भाव सर्व कारण मूळ वंदू, सदा समबुद्धी नास्तिक्य भेदू. भूत कृपा मोडी द्वंद्व कंदू, शत्रु मित्र पुत्र सम करी बंधुरे. मन बुद्धी काया वाचा शुद्ध करी, रूप सर्वत्र देखोनी नमस्कारी. लघुत्व सर्व भावे अंगीकारी, सांडी मांडी मी तू पण ऐसी थोरी रे. अर्थ काम चाड नाही चिंता, माना मान मोह माया मिथ्या. वर्जे समाधानी जाणूनी नेनता, साधू भेट देती तया अवचितारे. मणी दृढ धरी विश्वास, नाही सांडी मांडीचा सायास. साधू दर्शन नित्य काळ त्यास, तुका म्हणे जो विटला जाणीवेस रे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की जे आपल्या आनंदात निमग्न असतात, ईश्वर चिंतनात ध्यानमग्न असतात, त्यांच्या ठिकाणी नेहमीच सच्चिदानंद पद असते. त्यांच्या पायाशी सर्व तीर्थ व मोक्ष असतो. अशा साधूंच्या दर्शनाने सर्व पाप नाहीसे होतात व भवबंध तुटतात. त्यांच्या ठिकाणी तू एकनिष्ठ भक्तिभाव ठेव, कारण त्यांच्या ठिकाणी स्थिर बुद्धी नास्तिक्य भेद करणारी बुद्धी आहे. भूतदया धर, मनातील द्वेषाचा कांदा फोडून टाक. शत्रू मित्र पुत्र या सर्वांप्रती समभाव धर. अरे तू सर्वभावी लहानपणाचा अंगीकार कर. अरे तू मीपणा तूपणाचा लहान मोठेपणाचा त्याग कर. शरीर वाणी मन आणि बुद्धी शुद्ध असावी. सर्वत्र विठ्ठलाचे स्वरूप पाहावे. विनम्रता असावी, अहंकार नसावा. ज्याच्या मनी धन काम वासना नाही, मान सन्मानाचा मोह नाही, तो समाधानी वृत्तीचा आहे. त्याला संत सज्जन आनंदाने भेटतात. तुकाराम महाराज म्हणतात, मनामध्ये विठ्ठलाविषयी दृढ विश्वास धरा आणि जो इतर कोणताही खटाटोप करत नाही व जो प्रपंचाला विटाल आहे, ज्याने आवड निवड टाकून दिली आहे, त्याला संत सज्जन नित्य भेट देतात. साधू दर्शन नित्य घडते. राम कृष्ण हरी.